प्रवीणजी शेलार यांचं स्वागत आयोजकांच्या वतीने या ठिकाणी घेतलं जात आहे. संतोषजी भोसले आपण प्रवीणजी शेलार यांचं स्वागत करायचं आहे. अंतिम फेरीच्या सामन्यासाठी बक्षिसांची खैरात या ठिकाणी मल्लविद्या कुस्ती केंद्र मालचोंडी चे सर्व सहकारी आणि मार्गदर्शक संतोषजी भोसले यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. दोन्ही संघांनी याची दक्षता घ्यायची. प्रत्येक षटकार हा मल्लविद्या कुस्ती केंद्र मालचोंडी यांच्या वतीनं त्यांचे मार्गदर्शक संतोषजी भोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी ही पारितोषिक दिली जाणार आहेत. यावरती दोन्ही संघांनी आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. प्रत्येक षटकाराच्या निमित्तानं या ठिकाणी मल्लविद्या कुस्ती केंद्राचा नामोल्लेख केला जाईल. मल्लविद्या कुस्ती केंद्राच्या सौजन्याने या अंतिम सामन्याचे सर्व षटकार प्रेरित आणि सौजन्य दिले जाणार आहे. याची दोन्ही संघातील खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. मल्लविद्या कुस्ती केंद्र मालचोंडीचे मार्गदर्शक श्री संतोषजी भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी, विशेष करून समाजसेवक सुभाषदादा कदम आणि त्यांचे सर्व सवंगडी, सर्व गेले 2-3 दिवस चांगले सहकार्य करणारे सर्वच मालचोंडीचे आमचे सहकारी, या सर्वांच्या सौजन्याने मल्लविद्या कुस्ती केंद्र मालचोंडी यांच्या वतीनं ही पारितोषिकं दिली जाणार आहेत. प्रत्येक षटकारासाठीचं 101 रुपयाचं पारितोषिक. कोणता संघ आपल्याकडे जास्तीचं पारितोषिक मिळवतोय याकडे सर्वांच्या नजरा खेळत राहणार आहेत आणि अंतिम फेरीसाठी सज्ज होत आहेत. सर्व मालचोंडी ग्रामस्थ, सर्व धुंद ग्रामस्थ, सर्वांना विनंती, आपण सर्वांनी स्टेजवरती यायचं आहे. अखेरचा अंतिम सामना या यानंतर लगेचच या स्पर्धेचा बक्षीस समारंभ विविध मान्यवरांच्या शुभास्ते होणार आहे. तरी सर्व मालचोंडी आणि धुंदीचे सर्व ग्रामस्थ या सर्वांनी स्टेजवरती यायचं. दरम्यान सामना सुरू होतोय. या स्पर्धेचे सन्मान चिन्ह स्पर्धेतील यूट्यूब ज्यांनी स्पॉन्सर केले ते रवीजी कदम आणि संतोषजी भोसले यांच्या वतीनं यूट्यूब साठीचं सौजन्य आहे. मेगा फायनलचा पहिला बॉल सचिन बॉलिंग मार्कवर. ओहो, सुपर डिलिव्हरी. पहिलाच बॉल अगदी विकेट किपरच्या हातात जातो म्हणजे डॉट. आता मात्र मैदानामध्ये कश्मकश पाहायला मिळणार. या मैदानामध्ये युद्ध रंगणार. फायनलचा महा मुकाबला. अर्थातच एकीकडे असणारे ओखवाडी तर दुसरीकडे मात्र ओखवडे आणि दुसरीकडे असणार आहे कोसुंबी. दोन टीमच्या दरम्यानची मॅच. यावेळेस टॉप केला बॉल डीप पॉइंटला जातोय. सुपर कव्हरला चेंडू अडवला जाईल का? हो, तिथे मात्र चेंडू अडवला. 2 रन. या स्पर्धेसाठी ते यूट्यूब सौजन्य दिलेले रवीजी कदम आणि संतोषजी भोसले यांचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं स्वागत केलं जातं. आपण आपल्या स्वागताचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. संतोषजी भोसले आणि रवीजी कदम दोघांनी या ठिकाणी यायचं. रवी, आपण वरती यायचं. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला खेळलाय. आता मात्र फिल्डर आवाक्यापासून दूर आहे, परंतु किरण वेगाने चेंडू जवळ पोहोचतोय. त्या ठिकाणी मात्र 2 रन पूर्ण केला जातात. चित्त्याची चपळाई त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते. सुभाषदादा कदम यांच्या शुभास्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जाते. विकास, सन्मान चिन्ह घ्या. इकडे समोर यायचंय. त्यावरचा चेंडू हवेमध्ये खेळला. ऑन साइडला सरळ निघून जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येस, इट्स अ मॅक्सिमम ब्रँडेड षटकार. फायनल मॅच मधला पहिला षटकार बॅट्समन सूर्यकांतच्या बॅट मधून. फोटो घ्या समोरून. नाट्य दिग्दर्शक
रवीजी कदम यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. ओ मोड स्ट्रोक, हा सुद्धा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि रन किती आहेत? 4 चौकार. संतोषजी भोसले यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सन्मान चिन्ह मधून या ठिकाणी आयोजकांच्या वतीने चौकार आहे, चौकार. काय आहे प्रेक्षक, चौकार आहे का? कमिटी मेंबर आहे त्या ठिकाणी. फोटो घ्यायचा आहे. दीपक सन्मान चिन्ह द्या. इनसाइड आउट स्ट्रोक आहे, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन जवळ टप्पा घेऊन चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 रन, 4 रन, चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे ती म्हणजे 18. अजित कदम यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. अजित कदम, आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. दादा उठा, आपले शोभ असते. शाल द्या. कॅमेरामन सामना उरकायचा भरभर. स्पीड थोडं कमी झालेलं दिसतंय. बॉलिंग मार्कवर किरण पहिला बॉल घेऊन मैदानाच्या आतमध्ये फायनलच्या मॅच मध्ये सेकंड ओव्हर तो घेऊन आलाय आपल्या टीम कडून. यावेळेस बॉल थोडासा मागे ठेवला होता, टप्पा चेंडू झाला पॉइंटला. फिल्डर धावतात त्या ठिकाणी मात्र 1च रन मिळणार आहे. चालू या ठिकाणी मंचावरच्या मान्यवरांचं स्वागत केलं जाते. रवीजी शेलार साहेब यांचे या ठिकाणी स्वागत होते. आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. मोरे साहेबांचे या ठिकाणी स्वागत होते. खालून फोटो काढून द्यायचे आहेत. एकोणीस रन आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 18, त्यानंतरच्या 2 बॉलमध्ये 1 रन, टोटल धावा 19. इथे अभिजित कदम यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. अभिजित, आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. सूर्यकांत स्ट्राईकवर, इनसाइड आउट स्ट्रोक आहे, कॅच होईल का? इथे फिल्डर आहे, त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सूर्यकांतच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा, षटकार. जरा बाउंड्री लाईन पासून मागे बसा, ओकवडी संघ थोडं मागे बसा. चेंडू उपलब्ध करा. नवीन आला काय चेंडू? बाउंड्री लाईन पासून मागे बसा फक्त. पोहोचवलेलं आहे. किरणचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र सूर्यकांत आपल्या टीमची जबाबदारी एकटा खांद्यावरती उचलतोय आणि तो दर्शवतोय की इथून मी थांबणार नाहीये, मला फायनल जिंकूनच सोडायची आहे. टिट फॉर टॅट,
जशास तसं प्रत्युत्तर. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. स्टंप्स उद्ध्वस्त केलेत आणि इथून या षटकाराचा बदला घेतलाय बॅट्समन सूर्यकांत. बॅक टू डग आउट. चला पुढच्या फलंदाज धावत यायचे, थोडं कृपया धावतच पोचायचे. किरण पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. समोर आहे अक्षय. ओ काय फटका आहे, परंतु इथे रन किती मिळणार? 1. परंतु फटक्यामध्ये ताकद होती, फटक्यामध्ये नजाकत होती आणि या फटक्यामध्ये सर्व समर्पण होतं. स्वतःला झोकून दिलं होतं या फटक्यामध्ये. मनगटाचा अतिशय योग्य वापर आणि पुरेपूर वापर या ठिकाणी पाहायला मिळाला. मल्लविद्या कुस्ती केंद्र मालसुंडी यांच्या सौजन्याने प्रत्येक षटकारासाठीचं पारितोषिक. प्रत्येक षटकार हा त्यांच्याकडून स्पॉन्सर केला जातो. तशाच पद्धतीचा फटका. मल्लविद्या कुस्ती केंद्र सनसनीत षटकार. अक्षयच्या बॅटमधून षटकार. टीमची धावसंख्या आहे 32. 32 रन्स ऑन द बोर्ड. ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 32. फायनलची मॅच, अंतिम मुकाबला. 2 संघ एकमेकांसमोर आहेत. एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे या स्पर्धेचा पहिल्या वर्षीचा उपविजेता संघ ओकवडी आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र खेळताना पाहायला मिळतोय कुसुंबी संघ. श्री भैरवनाथ चषक 2022 वर्ष दुसऱ्या पहिल्या वर्षामध्ये उपविजेता राहिला होता ओखोबडी संघ आणि इथून या स्पर्धेमध्ये सुद्धा फायनल पर्यंत पोहोचलाय. लोवर फुल टॉस ऑन साइडला स्वीप केला बॉल. चेंडू चाललाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी किरण वेगाने एखाद्या सुरेश वाडकर सी डेव्हलपर्स सातारा टॉस का बॉसचे स्पॉन्सर सौजन्य यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. दिनकर कदम हे देखील स्पॉन्सर आहेत टॉस का बॉस कक्षासाठीचे. त्यांचे देखील या ठिकाणी स्वागत केले जाते. दिनकर कदम स्पॉन्सरशिप आपलं धन्यवाद. आपलं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत केलं जाते. काळे साहेबांना घ्या इकडे समोर या. त्यांच्या सुभाष या. टॉस कक्षाचे स्पॉन्सर सुरेशजी वाडकर आणि अजितजी कदम. दिनकर कदम यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते. सर्वच दिलदार, दिलखुश, सदाभार आणि मोठ्या मनाच्या सर्व लोकांनी या स्पर्धेसाठी मनमोकळेपणाने सहकार्य केलेलं त्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला उरकत घ्या कृपया. समीर बॉलिंग मार्कवर आहे. समीरच्या कोट्यातल्या आतापर्यंत 3 बॉल झालेत पूर्ण. चौथा बॉल अक्षय साडी. हा शॉर्ट पिच बॉल होता. या बॉलला वाईट बॉल ठरवलाय. वाईट +1 2 रन मिळतील.
म्हणजे इतरांपेक्षा वेगळे मारतो तो. समीरचा पुढचा बॉल, यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि कॅच ड्रॉप, आणि ही मोठी चुकी आहे. खूप मोठी चुकी, आणि या चुकीला मात्र आता शेवटपर्यंत लक्षात ठेवावं लागेल. 40 रन आतापर्यंत लागले स्कोरबोर्डवर. बॉल झाले 4, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे अजून तिसऱ्या ओव्हर मधल्या. शॉर्ट पिच बॉल आहे, लेग स्टिक सोडून चालला, वाईट बॉल दिला जाईल. एक रन ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. पुढे सरसावत बॅटच्या मधोमध घेतले, बॉलला स्लॉक स्वीप करत चेंडूला पाठवून दिले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांकरिता अमोलच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. मल्लविद्या कुस्ती केंद्र स्पॉन्सर उत्तुंग षटकार. मल्लविद्या कुस्ती केंद्र मालचोंडी, सौजन्य संतोषजी भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी. स्पॉन्सर उत्तुंग षटकार. लास्ट बॉल, पुढे सरसावत खेळला, फटका, फिल्डर आहे सचिन, एका हातामध्ये पिक अँड थ्रो, रनआउटला चान्स होता परंतु रनआउट सुद्धा नाही. 2 रन येथे मात्र मिळतात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 48 वर, 49 वर 49, आणि इथून शेवटचे 6 बॉल बाकी. चला कुसुंबीकर, आपल्याला उजेडामध्ये खेळायचं आहे. पुढचा बॉल पहिला, उडवला चेंडू, अक्षयच्या बॅट मधून आलाय, हा मोठा प्रहार, षटकार. चला चेंडू सापडला, चेंडू चला तात्काळ फेकी करा आतमध्ये. मल्लविद्या कुस्ती केंद्र स्पॉन्सर बाय हा उत्तुंग षटकार. सौजन्य संतोषजी भोसले. आणखीन एक चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. यावेळेस सचिन मोरे चेंडू खाली आहे. किरण त्या ठिकाणी मात्र बॅकअप देत होता. इथे 2 रन मिळालेत. चार बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग मार्कवर बॉलर विनोद. शॉर्ट पिच बॉल, बॅटची एज घेतली, चेंडू विकेट किपरच्या हातातून सरळ डिक्लेअर झोनमध्ये जातो. 1 रन मिळणार. टीमची धावसंख्या आहे आतापर्यंत 56. या स्पर्धेचं 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी बहाल केलं असे आमचे मित्र श्री अंकुश कदम बाबा यांच्या वतीनं त्यांचं स्वागत स्वीकारण्यासाठी या ठिकाणी त्यांचे बंधू हनुमंत कदम आपण या ठिकाणी यायचं आहे. यावेळेस पाठवरती आदळला बॉल आणि इथे उंची जास्त आहे असं दर्शवतात. हनुमंत कदम आपण स्टेजवरती यायचं आहे. 59 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. श्री अंकुश बाबा कदम राज्य समन्वय समिती सदस्य मराठा महामोर्चा यांच्या वतीनं 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी देण्यात आलेलं आहे. त्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचे बंधू सत्कार स्वीकारतायत. या दादा या जरा एक पारितोषिक द्या आपल्या शुभ हस्ते, सन्मान करायचा आहे.
मोरे साहेबांच्या सुभास्ते या ठिकाणी हनुमान कदम यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. चतुर्थ क्रमांकासाठीचं 10,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीने या ठिकाणी बहाल करण्यात आलेलं आहे. शॉर्ट बॉल कॅच होण्याची संभावना होती. ते चेंडू चाललाय बॅकवर्ड गलीमध्ये. ते 1 रन मिळणार डिक्लेअरची आणि एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 64 64 आणि षटकाची होते समाप्ती. 4 षटकांचा खेळ ते मात्र संपला. 64 झाल्या. 65 धावांचं टार्गेट आहे 65 आणि या स्पर्धेमध्ये कोणता संघ विजेता होईल हे पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे. तोपर्यंत मात्र काही सन्मान आमचे या व्यासपीठावरती केले जाणार आहेत. नामदेव कदम आमचे मित्र DC कदम यांचं या ठिकाणी स्वागत होतं. आपण आपल्या सवलतीचा स्वीकार करायचा आहे. युवा वॉरियर्स 2 आयोजित श्री भगवान चषक 2022 आणि या स्पर्धेचा अंतिम सामना आपण सर्वजण पाहत आहात. गेले 3 दिवस अतिशय चांगल्या वातावरणामध्ये चांगल्या नियोजनामध्ये पार पडत असलेले सर्व सामने या सामन्यासाठी बहुमूल्य अशी पारितोषिकं मान्य श्रीत शशिकांत शिंदे साहेब माजी मंत्री आणि विद्यमान आमदार यांच्या वतीनं 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक, त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 आणि चषक युवा वॉरियर संघ दुंद यांच्या सौजन्याने तृतीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 मान्य श्री एकनाथ दादा आंबळे आणि राजू शेठ धनावडे यांच्या सौजन्याने, त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक अंकुश बाबा कदम समन्वय समिती सदस्य मराठा मोर्चा यांच्या सौजन्याने, त्याचप्रमाणे इतर वैयक्तिक बक्षीस त्यांचा देखील यानंतर नामोल्लेख केला जाईल. कृपया चला सामना सुरू करून घ्या. कुसुमी संघ आपले सलामोड पाठवायचे आहेत. DC कदम आमचे मित्र यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. पासष्ट टार्गेट आहे, 65चं टार्गेट आहे. मल्लविद्या कुस्ती केंद्राचे मार्गदर्शक संतोषजी भोसले कुसुमी संघाच्या पॅव्हलियनमध्ये या ठिकाणी सर्व खेळाडूंचं अभिनंदन करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचत आहेत. कुसुमी संघाची सलामीची जोडी मैदानावरती पोहोचलेल्या दरम्यान या सामन्यातील अखेरची 4 षटकं मॅचला सुरुवात होते. 65 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानामध्ये, एकीकडे संदेश, दुसरीकडे सचिन मोरे. आता या जोडीवरती या मॅचचं भवितव्य आणि अख्ख्या कोसुंबी गावचं भविष्य हातामध्ये आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवला आणि इथून सुरुवात झाली आहे चौकाराने. 4 चौकार. संदेश सेट फ्रॉम द व्हेरी फर्स्ट बॉल. पहिल्याच बॉलवरती सेट झाला आणि आक्रमक इथून मात्र रूप तो दाखवतोय. जो षटकार खेचला होता सूर्यकांतने पहिल्या बॉलवर, आता तो सांगतो की चौकाराने आमची सुरुवात होते. सेकंड बॉल शॉर्ट बॉल पुल केला. पुन्हा एकदा 3 फिल्डर धावतात चेंडूच्या मागे. टप्पा पडल्यानंतर चेंडू तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 रन पूर्ण होतील. हे असतं डेडिकेशन, पूर्णपणे सर्व समर्पण या स्पर्धेसाठी, या मॅचसाठी, आपल्या टीमला, आपल्या गावाला रिप्रेझेंट करत असताना आपण काय देत असतो तर आपण आपल्या गावाला
एक वेगळी ओळख निर्माण करून देत असतो, आपल्या गावची इज्जत आपण वाढवत असतो, आपला चांगला खेळ आपण लोकांना दाखवत असतो. राऊंड द विकेट, तिसरा बॉल आहे. यावेळचा हा बॉल सुद्धा पॉवरफुल आहे. रन किती मिळतील? 1 2 3 आणि फक्त सिंगल ओनली. धावसंख्या झाली आतापर्यंत 7. श्री भैरवनाथ चषक 2022 ची स्पर्धा आपण पाहतोय. दुंदगावचे आयोजन आणि अतिशय सुसज्ज असे हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते युवा वॉरियर्स कडून. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न फसला, गती परिवर्तन पाहायला मिळालं. हेच गोलंदाजाकडे एक कला असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे 6 बॉल दिले जातात, त्या 6 बॉल मध्ये तुम्ही किती वेगवेगळ्या पद्धतीने बॉल फेकू शकता हे तुम्हाला दाखवायचं असतं. सेम बॉल वरती त्याला मार पडला, परंतु आता व्हेरिएशन आणलं बॉलिंग मध्ये. यावेळचा टप्पा मागे ठेवला तर शॉर्ट स्क्वेअर गेला, त्या ठिकाणी मात्र मिस्टेक झाली आहे, परंतु रन पूर्ण होणार. श्रीयुत विजय यदू कदम यूट्यूब सौजन्य यांचे देखील या ठिकाणी स्वागत होते. आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. बॉलिंग मार्कवर संकेत, शेवटचा बॉल, अंतिम अखेरचा चेंडू घेऊन पुढे समोर बॅट्समन आहे सचिन मोरे. पायाचा वापर केला होता, परंतु पहा बॉल बॅटच्या संपर्काला ये, चेंडू सरळ जातो विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या पहिल्या वेळच्या समाप्तीनंतर विदाऊट एनी लॉस 8 धाव फलकावरती आहेत. टाइमपास करू नका, टीम मिटिंग घेऊ नका, कारण की फायनलची मॅच आहे आणि या फायनलच्या मॅच मध्ये जी संधी तुम्हाला मिळाली आहे उजेडामध्ये बॅटिंग करण्याची, ती संधी इथे कुसुंबी टीमला सुद्धा हवी आहे. त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला सातत्याने आवाहन करतोय की आपण टाइमपास करू नका. अमोल बॉलिंग मार्कवर येतोय. पहिला बॉल अमोलचा. टप्पा थोडा मागे ठेवला होता आणि चेंडू बॉल फिरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. सिंगल रन मिळतो, 1 रन. धावसंख्येत वाढ होते. लेग बायचा इशारा आला पंचांकडून. आणखी एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मी पहिलेच म्हटलं होतं की तू मात्र एखादा गोलंदाज जो असणार तो मात्र तुम्हाला बांधून ठेवण्याचं काम करणार आणि त्याच बॉलरवरती जर नेमका तुम्ही हल्ला चढवलात तर येणाऱ्या बॉलरची मात्र थोडीशी हवा डाऊन असेल. यावेळेस मात्र पहा पॉइंटला फिल्डर आहे आणि इथे मात्र मिसफील्ड झाली आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. चौकार, 4 रन. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे 13 वर. 3 बॉल आतापर्यंत झाले, टाकून पूर्ण केले तरी येणारे अजूनही 15 बॉल इथून मात्र शिल्लक असणार आहेत. किती टार्गेट आहे? समोर खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला येतोय. मिड विकेटला चेंडू, 1 रन पूर्ण केले. दुसऱ्या रनसाठी कॉल देण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु नाही, वेळ सावरलं. आता मात्र येणारे बॉल तुमच्याकडे असतील 14 बॉल आणि 51 धावांची गरज. सचिन मोरेला मिळाली स्ट्राईक. आता मात्र सचिन मोरे काय करेल? चेंडू थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु पहा फिल्डर कडून झाली चुकी आणि या चुकीचे
भोग मात्र या गोलंदाजाला भोगावे लागतात. 1 रन पूर्ण. टीमची टोटल आतापर्यंत 15 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आता 13 बॉल मध्ये 50 रनची आवश्यकता आहे. शॉर्ट बॉल ऑन साइडला खेळला परंतु फिल्डर त्या ठिकाणी आहे. संदेशने मात्र स्पष्ट आत्महत्या केली त्या ठिकाणी. खेळाडू उभा असताना केली चुकी मात्र टीमला भरपूर महागात जाणार. बॅट्समन बाद होतो. पहिला धक्का पहिला हादरा त्या ठिकाणी बसला तो कोसुंबी संघाला. श्रोता अंकुश बाबा कदम, राज्य समन्वय समिती सदस्य मराठा महामोर्चा यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांच्या सौजन्याने या स्पर्धेचं 4थ्या क्रमांकासाठीचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. त्यांचे या ठिकाणी स्वागत होते. आपणास विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं आहे. किरण समोर सचिन मोरे. शॉर्ट पिच बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पहा. पुन्हा एकदा यश मिळत नाहीये. सागर संग्राम यावेळेस मात्र मैदानामध्ये आपलं पाहायला मिळतोय. याचा फटका फसला. फिल्डरच्या डोकाली होतो आणि एक योग्य रीतीने सोपा सरळ झेल टिपला जातो आणि तो मात्र बॅट्समन बाद. डॉक्टर सुजित दुंदळे आपण स्टेजवरती यायचे. आपलं या ठिकाणी स्वागत होतंय. या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर सुजित दुंदळे यांचे या ठिकाणी स्वागत होते. आपणास विनंती आपण स्टेजवरती यायचं आहे. पुढचा बॉल यावेळेस किरणने मात्र दाखवलाय जलवा. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. नऊ बॉल 44. यॉर्कर लाईनचा बॉल आहे आणि इथे काय घडलंय तर बॅट्समन इथे मात्र आहे बाद. बॅटची एज लागून चेंडू सरळ विकेटवरती आदळला. प्लेड ऑन आहे. बॅट्समन इथून किरण बाद. चला पुढचा फलंदाज धावत जायचं आतमध्ये कृपया. यानंतर लगेचच या स्पर्धेचा या चषकाचा कोण होतोय मानकरी पाहायचा आहे. त्यानंतर लगेचच या ठिकाणी या भव्य स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ विविध मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी पार पडणार आहे. पुन्हा एकदा षटकारासाठीचा स्पॉन्सर मल्लविद्या कुस्ती केंद्र मालचौंडी यांचे मार्गदर्शक संतोषजी भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या सौजन्याने प्रति षटकार 100 रुपयाचं पारितोषिक यापूर्वी काही खेळाडूंनी पारितोषिक मिळवलेलं आहे. आता मात्र कुसमी संघाला संधी आहेत. आठ बॉल 44 आवश्यकता. लाफ केला. ऑन साइडला फिल्डर आहे. कॅच होईल का? यस. इथे मात्र कॅच ड्रॉप होते. 2 रन पूर्ण केले जातील आणि या 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 23 धावा फलकाच्या आतापर्यंत लागल्यात. यावेळेस आणखी एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न होता. बॉल होतो डॉट. 6 बॉलमध्ये 42 रनची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. आता मात्र ही मॅच जवळजवळ ओखोड संघाच्या बाजूने जाताना आपल्याला पाहायला मिळते.
6 बॉल 42. चला टाइमपास कमी करा उखवडी संघ. चेंडू शॉर्ट स्कोर वेगळा जातोय. 1 रन मिळते आणि 1 स्ट्राईक रोटेट झाली. एका दुःख्याचं काम नाही चलेगा. इथून मात्र आता उरला सुरला अशा संपुष्टामध्ये आल्यात. 5 बॉल 43 धावांची गरज आहे. 5 बॉल 41 माफ करा 41. त्यावेळेचा हा बॉल आहे. पुन्हा एकदा स्वर मारा दिशाहीन मारा. पहिला बॉल 1 वाईड. ओ डिक्लेअर. उखवडी संघाचे या स्पर्धेचा मानकरी होण्याच्या दृष्टीनं यशस्वी वाटचाल होताना या ठिकाणी दिसत आहे. कुसुंबी संघ थोडासा पिछाडीवर पडताना या ठिकाणी दिसतोय. अतिशय चुरशीचा आणि अटीतटीचा सामना या ठिकाणी. मॅच मात्र आता एकतर्फी झाली आहे. मॅच मध्ये ट्विस्ट बिलकुल नाही राहिला. उखवडी संघ मात्र या श्री भैरवनाथ चषकाच्या विजेतेपदाच्या फक्त 1 पाऊल पाठी आहे. फक्त 2 पावलं पाठी आहेत. हो सुपर डिलिव्हरी. वेगवान बॉल आता गुडले स्पॉटचा बॉल सरळ विकेट किपरच्या हातात जातो. डॉट बॉल. शेवटचा 1 चेंडू आणि इथून मात्र विजेतेपदाचा जल्लोष साजरा करताना उखवडी संघ आपल्याला समोर पाहायला मिळणार आहे. फक्त 1 बॉल.